माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. कलकत्त्यातील सिमलापल्ली सिमुलिया उत्तर कलकत्ता येथे 12 जानेवारी 1863 सोमवारी सकाळी 6:33 पौष कृष्ण सप्तमीच्या दिवशी विवेकानंदांचा जन्म झाला. बाळाचे नाव रेजेंद्र ठेवण्यात आले. वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त हे कलकत्त्यातील उच्च न्यायालयात वकील आयुक्त होते. आई भुवनेश्वरी देवी ह्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. 11 सप्टेंबर 1893 साली अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्व धर्मीय परिषद भरली होती. सुरुवातीस थोडे नर्वस असून देखील त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सशस्त्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला व 2 मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्यासीच्या वैदिक परंपरेच्या वतीने मी जगातील नवनिर्मित राष्ट्राचे स्वागत करतो. या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. काही दिवसातच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामीचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी असे केले. न्यूयॉर्क क्रिटिकने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की ते दैविक वृत्तत्वाचे धनी आहेत. शुक्रवार 4 जुलै 1902 ह्या दिवशी कोलकात्याजवळील बेलूर मठात त्यांनी समाधी घेतली. समाधी घेण्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला आणि स्वामी प्रेमानंद या बंधू समवेत काही काळ फिरत असताना त्यांनी रामकृष्ण मठाच्या भविष्य संबंधात काही सूचना केल्या आणि 40 वर्षापर्यंत जगू ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. आणि कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर विवेकानंद स्मारक उभे आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत.